भावानो आता काय सुट्टी नाही बरं का, तुम्हाला सांगतो डायरेक्ट 4 व्हीलर काढायची, नीट कामावर निघायचं. पप्प्याला तर नको म्हणलं होतं तरी पण पप्प्या आलाय बरं का कामावर. येतो मला मी गाडी शिकतो थोडीफार, आणि तर अशी गाडी वाढायला लागला होता जसं काय 12 टायरीचा ड्रायव्हरच आहे. हमारे यहाँ ऐसा ही होता है. नंतर विषय काय केला माहिती का, पप्प्याला म्हणलं तू गाडी चालव, म्हणलं आम्ही निवांत बसतो, म्हणलं तुझी ड्रायव्हिंग बघतो आता. चौका जाऊ दे, काय गडबड नाही, फक्त मुलची स्टिअरिंग सापा. मेरे को तो ऐसा धक धक हो रेला है. कसं तर का होईना पण पप्पूनं कामावर आणलाय बरं का. आल्यावर पहिलं तर पाणी मारून घेतलो, कारण धुरळा लय बेकार उडणार आहे असं मला पहिल्यापासून फील यायला लागला होता. आणि नंतर काय केलं माहिती का, सगळ्या मशनी बिशनी जोडून घेतलो. आणि काय करायला बघालो तर आणि सगळ्या बोर्डाला चिकट टेप मारा लागला होता, पण पप्प्या कुठं दिसेना झाला होता बरं का. किचन मध्ये बघितलं पण किचन मध्ये पण दिसला नाही, हॉल मध्ये पण नव्हता. परत चला बाहेर जाऊन बघतो तर निवांत फकाट गाडीमध्ये बसला होता. आणि स्टार्टिंगला किचनच करून घेतलो बरं का. किचन मध्ये मेन बोर्ड एक, परत चला मिक्सरला बोर्ड दुसरा, म्हणजे फ्रीजला एक, आणि इकडे देवऱ्याला पॉईंट आणि ऑल लाईट एक बाहेर टाकलेले. आयला ह्या घर मालकाचा पण माझ्यावर लय जीव बरं का. मस्तपैकी चिल्ड शरबत घेऊन आले होते. पप्प्या काय इतक्या वेळा आला नाही, पण आता शरबत आणलंय म्हणलं का पटकीरनं आलाय प्यायला. मी इकडे शरबत पेपर्यंत पप्प्या कुठं तर गायब झाला. बघतो तर इकडे निवांत जाऊन त्या बेंचवर फकाट पडला होता मोबाईल बघत. पप्प्याला काय म्हणलं माहिती का मी, त्या लाल ढोंगणाच्या चिमणीकडे बघ म्हणलं, कसलं मेहनतीनं तिथं त्यानं घरटं बांधली, तू निवांत झोपला. उससे मेरा क्या फायदा हुआ, मुझे क्या मिला बताओ. कसं आहे माहिती आहे का, पप्प्यासोबत जास्त बोला गेले की हाना मारेवर येते पप्प्या पण आणि मी पण, त्यामुळे त्याला काय जास्त बोललो नाही, माझं काम केलो मी. एवढ्यामध्ये पप्प्या इकडं लय काय काय घेऊन आला होता बरं का खायला. पप्प्या म्हणला भांडणं बिंडणं होत राहते, ते म्हणलं आधी काय तर खाऊन घेऊ. ये बड़ी अच्छी बात कही आप. अबे आदल्या जेल मी काय राक्षस बिक्षस होता का काय सुद्धा ठेवली नाही ते बरं का. सगळ्या कॅरीबॅगा रिकाम्या करून टाकली ते तिघं पण मिळून. कसं आहे, कष्ट केल्याशिवाय पैसा भेटत नाही, असं अंग बिंग सगळं घाण करून घ्यावं लागतं. नुसतं कष्ट म्हणून जमत नाही. लगेच आणि तिकडे बोर्ड फोडायला चालू केला, म्हणला तुझं काम झालंय मी माझं काम करतो. आणि आता ही जी पाईप सोडली ती काय ह्याचं एकच कारण आहे, ते म्हणजे फर्निचर करायचं, त्यामुळे बोर्ड लावण्यात काय मज्जा नव्हती. आणि घरमालकाच्या शब्दापुढे मी जाऊ शकत नाही. झूठ बोलो, बार बार झूठ बोलो. पोर्च मध्ये मस्तपैकी 2 वॉल लाईटी सोडले ते बरं का, ती पण 4 वे, त्यामुळे आपलं आता इथनं काम चालू झालेलं आहे, म्हणजे बंद झालेलं आहे. काय कसं काय बोलतो मला काय कळेना झालंय बरं का. भावानो माझा एक मेजर प्रॉब्लेम झालाय बरं का. मला बराबर पाठीच्या मागटल्या साईडला लय बेकार काम येते बरं का. वरनं तर काय दिसेना झालंय. बहुतेक पाण्याचा एखादा स्त्रोत सापडलाय काही पाठीवर माझ्या. हे तो लेटेस्ट न्यूज आहे. मला तर कामावर येताना एकच टेन्शन होतं बरं का, ही गुढी कशी घालून यायची ह्यामध्ये, पण पाण्यानं कशी काय बसवली मला काय कळेना. आणि त्यातनं पप्प्याला ड्रायव्हर बसवला, काय तर अवघडच आहे बाबा. तसा काय माझा प्रॉब्लेम नाही बरं का, फक्त पप्प्यानं सुखरूप घरी पोहोचवावं, दुसरं काय ना. कचाकच गाडी बंद पाडा लागलाय 4 तर त्यामुळे मला टेन्शन येतंय. आप दिख रहा है ना मैं जैसा दिखना चाहिए. मस्तपैकी गाडी चालवलो बरं का, जसं काय मी पट्टीचा ड्रायव्हर आहे. भावानो मी गाडी चालवतो तोपर्यंत तुम्ही लाईक शेअर फॉलो कमेंट तेवढं नक्की करा.